नमस्कार, आपण पाहता IB7 न्यूज। IB7 न्यूजवर एक बातमी वर्धा जिल्ह्यातून। लोकशाहीचे पडघम वाजू लागले अशातच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे काहीतरी आपल्याला महाराष्ट्रात ऐकायला येत आहेत। कुठं पती विरुद्ध पत्नी, बापा विरुद्ध मुलगा, तर इथं वर्ध्यामध्ये वर्धा लोकसभा निवडणुकीत सासऱ्या विरुद्ध सून मैदानात उतरली आहे। वर्धा लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या विरोधात त्यांच्या सून पूजा पंकज तडस ह्या उतरल्या आहेत। का उतरल्या आहेत, काय प्रकरण आहे हे सविस्तर आमच्यासोबत जाणून घ्या या बातमीमध्ये। त्यांच्या सून पूजा पंकज तडस यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मागील 10 वर्षापासून रामदास तडस वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। त्यांच्या स्नुषा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे। काही वर्षापूर्वी पूजा आणि पंकज यांचा विवाह झाला होता। या उमेदवारीबद्दल पूजा तडस म्हणतात की माझी लढाई मी लोकशाही मार्गाने लढत आहो। ही स्वाभिमानाची लढाई आहे। मी माझ्या अस्तित्वाची लढाई लोकशाहीच्या न्यायालयात नेत आहे। अन्याय, अत्याचार व उपभोगाच्या मार्गातून माझ्या मुलाचा जन्म झाला आहे। तो आज 17 महिन्याचा झाला आहे। मी माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज मला बाळाला दूध पाजण्यासाठी भीक मागावी लागत आहे। जो माणूस कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही, तो समाजाला काय न्याय मिळवून देईल, अशा शब्दात या सुनेने खासदार तडस यांच्यावर चांगला संताप व्यक्त केला आहे। या उमेदवारी मागे बोलवता धनी कोण, अशी उत्सुकता वर्धा जिल्ह्यात चर्चेला पोहोचली आहे। मात्र का रामदास तडस यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आलाय, या संदर्भातली ही बातमी किरण उपाध्ये, जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून IB7 न्यूज। लोकशाही पद्धतीनेच प्रत्येकाला न्याय मिळत आलेला आहे आणि म्हणूनच मी या न्यायालयात माझ्या अस्तित्वाची लढाई लोकशाही पद्धतीने लढण्याचा निर्धार केलेला आहे। मागील काळामध्ये तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की कशा पद्धतीने माझ्याशी फसवणूक झाली आणि त्या माध्यमातून मी मीडियापर्यंत पोहोचली। मीडियावाल्यांनी मला खूप साथ दिला आणि त्यातून माझं लग्नही झालं। पण खऱ्या अर्थाने कुठेतरी मला असं वाटतं की संसार थाटला गेला नाही। तोच अत्याचार आणि तेच अपमानास्पद वागणूक नेहमी मिळत आली। त्या उपभोगण्याच्या मार्गातून या बाळाचा जन्म झाला। ते माझं 17 महिन्याचं बाळ आहे आणि या बाळाला आज मला दूध पाजण्यासाठी सुद्धा भीक मागावी लागते। एक लोकप्रतिनिधी व्यक्ती जेव्हा आपल्या सुनेचा न्याय करू शकत नाही तर काय समाजाचा न्याय करेल। म्हणून लोकशाही मार्गाने मी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि ही लढाई अस्तित्वाची आहे, स्वाभिमानाची। आमचा पैसा आमचाच विकास, बौद्धांच्या स्वतंत्र बँकेची निर्मिती, बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था, आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या परिश्रमाने आणि दूरदृष्टीतून निर्माण पहिली उत्कृष्ट बँक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, कल्याण, जिल्हा ठाणे। बौद्धांचा पैसा बौद्धांच्याच विकासासाठी, तर चला आपणही शेअर खरेदी करा। येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करा। आजच सदस्य बना। संपर्क मुख्य शाखा रवींद्र भोकर, मोबाईल नंबर 9820 104851। VP निर्मवणे, मोबाईल नंबर 9004 41 5273। बुलढाणा जिल्ह्यासाठी माननीय सुरेश चौरे, मोबाईल नंबर 9421 46 31 75।